नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. बहुप्रतीक्षित असा तलाठी परीक्षेचा निकाल अखेर लागलेला आहे. जवळपास आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक फॉर्म आलेली परीक्षा म्हणजे तलाठी परीक्षा होती आणि या तलाठी परीक्षेचा निकाल पण खूप उच्च लागलेला आहे. कट ऑफ खूप वरती गेलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझ्यासोबत मित्तल आहिरे आहे, जी नाशिक तलाठी म्हणून तिचं सिलेक्शन झालं आहे. अगोदर तर मित्तल, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की एवढा वर्ष स्पर्धा परीक्षा केल्यानंतर आता एक पद मिळालं, तलाठी झाली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय की आत्तापर्यंत जेवढे वर्ष मी अभ्यास केला होता त्याचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतंय आणि खूप सॅटिस्फॅक्शन वाटतंय. आपली ही मुलाखत महाराष्ट्रातील खरं तर हजारो विद्यार्थी बघतायत. मला तुझं नाव, शिक्षण कुठे झालं, थोडीशी तुझी माहिती सांगा. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव मित्तल रमेश आहिरे. माझं शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 5वीपर्यंत शालेय शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा, तालुका त्र्यंबकेश्वर इथं माझ्या पप्पांची बदली होती, त्याच्यामुळे मी झेडपीमध्येच शिकली. आणि त्याच्यानंतरचं माझं माध्यमिक शिक्षण जे आहे ते माझं नाशिकला झालं, उंटवाडी शाळेमध्ये, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या. त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला, तो झाला माझा NDMAPला नाशिकमध्येच. आणि डिप्लोमाच्या मेरिटच्या बेसवरती माझं सिंहगड कॉलेजला मी इंजिनिअरिंग केली ENTCमध्ये. अच्छा. मग इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब करावा असं न वाटता डायरेक्ट स्पर्धा परीक्षा, खरं तर हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. बरोबर. कारण इंजिनिअरिंग केलं की चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या भेटतात. मग ते सोडून इकडे यावंसं का वाटलं? इंजिनिअरिंगला असताना पण शेवटच्या वर्षाला असतानाच मला MNCमध्ये, मी तुम्हाला बोलले की MNCमध्ये मला सिलेक्शन झालं. ॲक्सेंचरमध्ये मी 5-7 महिने जॉबही केला. पण मग एक डोक्यात कुठेतरी होतं की आपण समाजासाठी आपण कोणतरी देणं लागतो आणि नुसतं पैशांपेक्षा आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन, एक आंतरिक समाधान पण तेवढंच महत्त्वाचं असतं. अच्छा. त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण IT क्षेत्र सोडलं मी आणि मग मी डायरेक्टली फुल फोकसने इकडेच आली. पण मला असं सांगावं असं वाटतंय की प्लॅन बी ह्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप कमी लोकांना याच्यामध्ये सक्सेस आहे. असं नाही की हुशार आहेत, हुशार नाही, ह्या पण गोष्टी नाही आहेत, पण मग सक्सेसचा जो पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. मग त्याच्यामुळे जर प्लॅन बी असला तर जर सपोज इन केस फर्स्ट कंडिशन आपल्याला इथं नाही सक्सेस भेटलं तर आपण मग आपला दुसरा प्लॅन असतो की त्याच्यामुळे मग आपलं कसं होतं की डिप्रेशन येत नाही. कारण MPSC करताना किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षा करताना मुलांच्या डोक्यामध्ये ते खूप टेन्शन असतं, जर हे झालं नाही तर मग मी काय करू. मग त्याच्यामुळे माणसाने प्लॅन बी पण तेवढा स्ट्रॉंग ठेवला पाहिजे आणि हे क्षेत्र ते तुम्ही 100% दिलंच पाहिजे. हा खरं तर खूप महत्त्वाचा संदेश मित्तलने दिला. खरं तर अगोदर तुमचा बेस, एज्युकेशनचा जो बेस असतो, खरं तर तिने इंजिनिअरिंग केलं आणि नंतर स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार केला. म्हणजे प्रत्येकाने प्लॅन A आणि प्लॅन B अशा दोन्ही गोष्टींचा विचार करूनच या क्षेत्रात आलं पाहिजे, कारण शेवटी स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे. अभ्यास जेव्हा चालू केला, सरळ सेवा असेल, स्पर्धा परीक्षा असतील, साधारणतः हा प्रवास कधी सुरू झाला आणि किती वर्षाचा संघर्ष होता? ॲक्च्युली सर, माझं इंजिनिअरिंग झालं आहे. इंजिनिअरिंगमध्येच माझं प्लेसमेंट झालं होतं ॲक्सेंचर कंपनीमध्ये. तर मी 7-8 महिने जेव्हा जॉब केला, पण मग मला IT कल्चरपेक्षा मला असं वाटलं की माझं पोटेन्शियल मी पब्लिक सेक्टरमध्ये चांगलं वापरू शकते. घरातही माझे आईवडील दोघं शिक्षक आहे, त्याच्यामुळे तो कुठेतरी आपण समाजाशी कनेक्ट होतो. आपल्याला 4 लोकांसाठी काहीतरी करता येतं. म्हणजे आपण पूर्ण समाज तर नाही बदलू शकत, पण काही लोकांसाठी आपण करू शकतो, आपलं तिथं आपण पॉवर वापरू शकतो. म्हणून मग मी डिसिजन घेतला की आपण पब्लिक सेक्टरमध्ये जाऊया. आणि इकडे आली आणि नेमका कोरोना स्टार्ट झाला आणि त्याच्यामुळे कसं झालं की 2-3 वर्ष कोणत्याच परीक्षांची निश्चितता नव्हती. तो काळ खूप कठीण होता की असं म्हणतात खूप जण की तेव्हा टाईम भेटला अभ्यासाला. पण तेव्हा कसं झालं की आपल्या घरातले, गल्लीतले सगळेजण खूप जास्त सिरियस कंडिशन होती, निगेटिव्ह वातावरण होतं. तर त्यावेळेनंतरचा जो 1 वर्षाचा कालावधी होता, म्हणजे मागच्या वर्षाचा 2023चा कोरोना संपल्यानंतरचा, तो कालावधी मी खूप चांगला यूज केला. तिथं माझ्या घरच्यांचाही मला खूप सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर माझे मित्रमैत्रिणी आहेत जवळचे, त्यांचा खूप चांगला मला सपोर्ट मिळाला. आम्ही सोबत अभ्यास केला. स्पेशल मी नाव घेऊ शकते, प्रणाली साळी, राकेश जगताप, ह्या लोकांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. आणि आज जे काही श्रेय आहे माझ्या आईवडिलांसोबत, त्यांचा पण तेवढाच त्याच्यामध्ये अधिकार आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये आईवडील असतील किंवा अभ्यासाला सोबत असणारे मित्रपरिवार असेल. मला अजून 2-3 प्रश्न मित्तल तुला विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मित्तलचे आई वडील दोघे आपल्यासोबत आहेत आणि
दोघंही शिक्षक आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया अगोदर घेऊया. मॅडम नमस्कार. मुलगी तलाठी झाली आहे, काय वाटतंय? खूप खूप जास्त आनंद झाला मला, कारण तिला सुरुवातीला खूप सपोर्ट केला मी. सुरुवातीला जेव्हा पुण्याची नोकरी लागली प्रायव्हेटमध्ये, पॅकेज चांगलं होतं आणि तेव्हा माझ्यापेक्षाही तिला पगार जास्त होता. त्यामुळे माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती, तू नोकरी सोडू नको. पण तिने सांगितलं, माझं तेव्हा रनिंग काही तिचं 21-22 होतं फक्त, म्हणजे मला 1 वर्ष फक्त अभ्यासाला वेळ दे, जर नाही झालं तर मग मी सोडून देईल. पण योगायोगाने तिला अभ्यासाला वेळ दिला आणि परीक्षा जेव्हा ऐन परीक्षेच्या वेळेला करोना लागला आणि तेव्हा 2.5 वर्ष वाया गेल्यामुळे मी खूपच तिच्यापेक्षाही मी जास्त डिस्टर्ब झाली. तिलाही वेळोवेळी म्हणजे सुरुवातीला जेवढं प्रोत्साहन दिलं त्याच्यानंतर थोडंसं मतभेद व्हायला लागले. मी सांगितलं तिला हे सोडून द्या असं, पण तिने चिकाटीने अभ्यास केला. गेले 5 वर्षापासून ती कुणाच्या लग्नात दिसली नाही, कधी व्हॉट्सअपवर दिसली नाही, म्हणजे पूर्ण स्वतःला तिने फक्त अभ्यासातच कोंडून घेतलेलं होतं. अतिशय चिकाटीने तिने अभ्यास केला आणि हे यश खरं तर तिला जास्त श्रेय जातं याचं. म्हणजे खरं तर 5 वर्षाचा हा संघर्ष आहे आणि 5 वर्षाचा आता संघर्ष थोडाफार संपल्यासारखं वाटतंय का? खूप संपला असं वाटतं. तिला जरी वाटतं की मी इथे थांबणार नाही, माझा पुढचा प्रवास आहे, पण मी याच्यात खूप हॅपी आहे. मला खूप आनंद झाला की आता माझं जे तिच्याबद्दल टार्गेट होतं सिव्हिल सर्व्हिसचं ते तिचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कारण तिला मी वेळोवेळी लग्नासाठी आग्रह करत होती. ती सांगायची मी पहिल्यांदा हळदीच्या आधी मी गुलाल लावेल, त्याच्याशिवाय मी हळद लावणार नाही. तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मी तर अतिशय समंजस असं व्यक्तिमत्व, असं कदाचित एखादी मुलगी तापट राहिली असती तर मी वेळोवेळी तिला खरं सांगायचं, आईवडिलांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, पण माझी सपोर्ट द्यायची कपॅसिटी संपून गेली होती. आता मी तिला वेळोवेळी सांगायची, आता ही पुस्तकं बांधून टाकून द्या आता, कारण आता स्पर्धा परीक्षा देणं खूप कठीण होत चाललेलं आहे. पण तिच्या यशामागे तिचं जी मेहनत आहे ती खूप खूप चांगली आहे. त्यामुळे मला तिचा खूप अभिमान वाटतो. खूपच चांगली आणि मस्त प्रतिक्रिया दिली मॅडमांनी. सर नमस्कार, तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगू इच्छितो की आज जर पाहिलं तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया जात आहेत. माझी मुलगी एक मुलगाच आहे असं म्हणून आता मी देवपूजा जरी करतो, कुठं नारळ फोडायला गेलो की दोन्ही पोरी घेतो, त्यांना नारळ फोडायला लावतो. कुठेतरी मुलींचं स्टेटस ठेवा, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःच्या पायावर करिअर करा. 2 दिवस कमी लेट होईल पण होईल. आता आमच्या घरात ती अभ्यास करायची, तिची मम्मी नेहमी तकतक करायची, पण मी काहीच बोलायचो नाही. का बोलायचो नाही? कारण दोघं जर रागवले तर तिचा अभ्यास होणार नाही. तिला सांगून जाऊ दे, तिच्या मागे नको लागू, तू तुझा अभ्यास कर. आणि तिने ते चीज केलं. सगळ्यात महत्त्वाचं तिचा एक अभिमान मला एक असं वाटतं, तिने आजपर्यंत कपडे चप्पली कधीच मागितली नाही माझ्याकडे, कधीच का मागितली नाही? तिचं फक्त अभ्यास आणि ती सापडले की तिच्या लहान्या बहिणीचे भावाचे ते कपडे घालून फिरायचे, वेळप्रसंगी माझाही टी-शर्ट घालून घ्यायचे. म्हणजे तिला फक्त पाहिजे काय, फक्त अभ्यास, एवढं एकच होतं. मग ते लक्षात येऊन जातं आपल्याला, नाही तू अभ्यास कर, तुला जे लागेल ते मिळेल, अभ्यास कर. पण एक दिवस असा येईल की आपल्याला कुठेतरी ध्येय निश्चित होईल, आपल्या ध्येयापर्यंत पोचू चालेल. आणि नेहमी असा चेष्टेने विषय व्हायचा, पप्पा मला स्थळ पाहिलं तर शेतकरी बघा, थोडीफार शेती पाहिजे, मला शेतात जायला आवडतं. आजकाल मुलींचं कसं असतं की शेती पाहिजे, शेती पाहिजे पण शेती करायला नको असा नवरा पाहिजे. पण तिचं वेगळं आहे, मला शेती करायला आवडते. मी आता मध्ये तुम्हाला 2 मिनिट थांबवतो. आता मी परत हा प्रश्न विचारतो. आता तलाठी झाली आहे, आता तोच विचार आहे का शेतकरीच पाहिजे की आता क्लास 1 अधिकारी पाहिजे? नाही, शेतकरी तर म्हणजे जो सगळ्यांना सांभाळतो त्याला कोणीतरी सांभाळणारा पाहिजे, असं फिक्स नाहीये की शेतकरीच पाहिजे. पण किंवा लग्नाबद्दल तेवढा मी डीप विचारही केला नाहीये. नाही, आपण गंमत म्हणून हा प्रश्न घेतला खरं तर. सर शेती पाहिजे, आता शेतीच्या डिपार्टमेंटमध्येच तिला काम करायला येतं, त्याच्यामुळे प्रश्न झाला नाही. ती जरी आमच्या गावाकडे गेली तर सगळ्या मळ्यांमध्ये फिरून येते, ती झाडांवर चढणं काय, नाल्यामध्ये आंघोळीला जाणं काय, एकदम असं फ्रँकली. त्याच्यामुळे तिला एक जी आवड होती ती तिच्या चॉईसचं करिअर मिळालं, त्याच्यामुळे मला तिचा तो आनंद आहे. तिच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या आणि याला सर्व श्रेय म्हणजे तिचं आहे, तिच्या मित्रमैत्रिणींचं आहे. आमचं तर सपोर्ट असतं, आईबापांचं कर्तव्य मुलांना सपोर्ट करणं. आम्ही आमच्या पद्धतीने सपोर्ट केला, व्यवस्थित झालं. तिने इंजिनिअरिंग केलं पण त्या क्षेत्र सोडून या क्षेत्रामध्ये आली तर तिला काहीतरी वाटलं असेल आणि तिला वाटलं असेल 4 भिंतींच्या 4 राहण्यापेक्षा आपण काहीतरी एक समाजात वावरू. आणि हाच तलाठी म्हटल्या म्हणजे सगळ्या समाजाचा संपर्क येतो. माझं एकच सांगणं आहे की जो गोरगरीब असेल त्याला समजून सांगणं आणि समाजाला पुढे नेणं, एवढी एकच अपेक्षा तिच्याकडनं व्यक्त करतो, बाकी काही. सरांनी खूप महत्त्वाचा संदेश दिला. खरं तर मुलीला त्यांनी मुलगी न समजता किंवा मुलगा मुलगी असा भेद न करता आपण जे मुलासाठी करतो ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं आणि त्यांच्या मुलीने पण त्या सगळ्या गोष्टींचं सार्थक किंवा चीज केलं असं म्हणायला हरकत नाही. मित्राला तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर परीक्षा आहेत पुढे. तुझं तर सिलेक्शन झालं आहे, नवीन मुलांना काय सांगशील, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? अगोदर तर मी सरळ सेवेबद्दल विचारतो, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GS आणि गणित बुद्धिमत्ता, अगदी थोडक्यात काय सांगशील?
मी सरळ सेवेमध्ये म्हणजे जरी MPSC मध्ये माझं थोडंसं GSचा इश्यू व्हायचा किंवा एक मार्कवरनं माझं बऱ्याच वेळेला एक्झाम राहिली होती. आता आहे मी प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, टायपिंगची एक्झाम झाली. पण सरळ सेवेची माझ्या फॉरेस्टच्या पण म्हणजे फॉरेस्ट गार्डला पण मला 98 मार्क्स होते. फॉरेस्ट अकाउंटंटलाही मला 170 म्हणजे 170 मार्क होते. त्याच्यानंतर तलाठीला मला 178 मार्क पडले. WRDला मला 164 मार्क होते. पण नॉर्मलायझेशनला माझ्या ते मार्क्स पाडले नाही. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट मला असं वाटतं की मे बी राहू शकतो. आणि त्याच्यानंतर एक्साईज कॉन्स्टेबलची आपली जी पोस्ट होती एक्साईज डिपार्टमेंटची, त्यालाही मला 88 मार्क आलेले. तर असा सरळ सेवेचे मला असं वाटतं की प्रत्येक एखादी एक्झाम सोडल्यानंतर की प्रत्येक एक्झामला मला खूप चांगले मार्क्स येते गेले. आणि त्याच्यामध्ये मराठी सगळेजण करतातच. आपलं वाळिंब सरांचं बुक एकच पुस्तक वापरा आणि त्याचेच वारंवार रिव्हिजन करा. त्याच्यानंतर इंग्लिशचं सांगाल, इंग्लिशचा मुलं आपल्या कंटाळा करतात किंवा थोडंसं ते टफ आहे म्हणून ते दुर्लक्ष करतात. पण जसं आपण मातृभाषा आपण सहजतेने शिकतो, मला वाटतं इंग्लिश त्याच्यापेक्षा सोपं आहे आणि तो आपल्याला स्कोरिंग विषय आहे. माझं सरळ सेवेमध्ये प्रत्येक एक्झामला मला इंग्लिशनेच वरती आणलेलं आहे किंवा प्रत्येक रिझल्टमध्ये इंग्लिशमुळेच माझं नाव लिस्टमध्ये झळकलेलं आहे. तर इंग्लिश करताना पण असं तुम्ही स्पेसिफिकच सोर्स वापरला असं नाही. पण मी आपले एक महेश पाटील सरांच्या नोट्स वापरल्या होत्या आणि SSCचे जे वोकॅब जे असतात की आपल्या लेवलपेक्षा थोडंसं एक लेवल एक्स्ट्रा करून किंवा म्हणजे मग आपला अभ्यास 100% जरी नसेल झाला तरी पण आपण एक्झामची जी रिक्वायरमेंट असते ती आपण पूर्ण करतो. आणि GS तर मी MPSCची स्टुडंट असल्यामुळे GS आणि थोडंफार तोच सपोर्ट होता. करंट अफेअर व्यवस्थित केलेलं. आणि कसं असं TCS आणि IBPSचा GSचा टार्गेट त्यांचे क्वेश्चन खूप डिफिकल्ट लेवलचे असतात किंवा प्रत्येक स्टुडंट त्याच्यात आपण आउट ऑफ मार्क्स नाही घेऊ शकत. आणि मग मी मॅथ्स रिझनिंगमध्ये व्यवस्थित केलेलं की मॅथ्स रिझनिंग मराठी आणि इंग्लिश त्या तिघं सब्जेक्टला मी बऱ्यापैकी मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला आणि GSला ॲव्हरेज मार्क घेण्याचा प्रयत्न केला. बरं, अगदी थोडक्यात काय सांगशील, साधारणतः दिवसभरातनं किती वेळ अभ्यास करत होती? दिवसभरातनं माझं असं असायचं की सकाळी मी 8 वाजता लायब्ररीमध्ये गेली, टिफिन वगैरे सगळं घेऊन जाणार, नाश्त्याचं पण तिथंच घेऊन जाणार, डायरेक्टली रात्री 9 वाजता. आणि मधल्या ह्याच्यामध्ये मी जसं बोलले की मी टेक्निकल स्टुडंट असल्यामुळे मराठी इंग्लिश किंवा मॅथ्सचा मला एवढा प्रॉब्लेम यायचा नाही. पण GS माझं फॅक्ट लक्षात ठेवणं, कारण इंजिनिअरिंगमध्ये सगळं लॉजिक बेस्ड गोष्टी असतात. तसं MPSCमध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला त्या लक्षातच ठेवावं लागतं. एक्झाम्पल लोकसंख्या वगैरे असतं, करंटचा काही डाटा असतो, तो तुम्हाला तिथं तुम्ही लॉजिक लावूच शकत नाही. तर याच्यामध्ये मी स्पेशली खरंच नाव घेऊ शकते की राकेश जगताप म्हणून माझा एक खूप चांगला मित्र आहे. त्याने मला त्याचं GS चांगलं आहे, तो BAचा स्टुडंट असल्यामुळे त्याचं GS चांगलं आहे. आम्ही ग्रुप डिस्कशनचा खूप फायदा झाला. आम्ही 2-3 फ्रेंड्स आम्ही रोज ग्रुप डिस्कशन करत होतो. मग ऑलमोस्ट 1.5 वर्षापासून असा एकही दिवस गेला नाही की आम्ही डिस्कशन थांबवलं. मग लायब्ररीचं असो किंवा घरी असो, याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट भेटला. ज्या दिवसापासून मी मेन्सला क्वालिफाय झाली, आई वडील दोघेही वर्किंग असल्यामुळे घरातला थोड्याफार प्रत्येक मुलीला जबाबदाऱ्या असतातच. तर संध्याकाळचा स्वयंपाक त्या दिवसापासून माझ्या पप्पांनी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर माझा लहान भाऊ आहे, तो पण लायब्ररीतनं आल्यावरती माझे पाय दाबून देणार, माझं सगळं म्हणजे सांगितलं ना हे कर ते कर. तर घरच्यांचा आणि फ्रेंड सर्कलचा मला खूप फायदा झाला. त्यांनी खूप सपोर्ट केला. जसे आई वडील पप्पा बोलले माझे की आमच्या मुलींना नेहमीच सपोर्ट राहिला. आणि ही गोष्ट खरंच खूप चांगली की आज आपण म्हणतो की पुरुषप्रधान संस्कृती असते प्रत्येक, म्हणजे थोडाफार फरक असतोच प्रत्येक घरामध्ये, पण मला तो कधीच जाणवला नाही. मला कधीच असं वाटलं नाही की मी मुलगी आणि मला कुठेतरी खालच्या याची वागणूक मिळते. अतिशय म्हणजे मी तर म्हणते की माझ्या भावाला तेवढी त्याचे तेवढे लाड होत नसेल तेवढे माझ्या आणि माझ्या बहिणीचे होतात. आणि ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. माझ्या आईचं स्वप्न होतं की तिने स्वतः गव्हर्नमेंट ऑफिसर व्हावं. ती पण युनिव्हर्सिटी टॉपर आहे. तिची कुठेतरी राहून गेली ती इच्छा. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं काही झालं तरी मला गव्हर्नमेंट जॉब काढायचाच आहे. मध्ये थोडेसे फॅमिलीमध्ये मतभेद. कसं असतं की मुलीचं लग्नाचं वय जरी घरच्यांना टेन्शन नसतं तरी समाज त्यांना जाणीव करून देत जातो की तुमची मुलगी झाली लग्नाची, तुम्ही त्याच्यासाठी बघितलं पाहिजे. थोडेसे मतभेद होतात पण शेवटी ते त्यांच्या जागेवरती बरोबर आहे आणि आपण आपल्या जागेवरती बरोबर आहे. आणि मला असं वाटतं जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय, तुम्ही समाजाच्याही थोडंसं अपोजिट जाण्याची ताकद ठेवा आणि घरच्यांच्याही अपोजिट जाण्याची ताकद ठेवा आणि यश नक्कीच मिळतं. बरं, खूप महत्त्वाचा संदेश या ठिकाणी मित्राने दिला. अगदी या मुलाखतीचा शेवट करत असताना मी आणखी एक प्रश्न विचारेल की आता जे मुलं अभ्यास करत आहेत, आपल्याला माहिती आहे लाखातनं फॉर्म येतात, काय संदेश देतील? कारण आता अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल किंवा बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अभ्यासापासून लांब नेतात. अगदी थोडक्यात यश मिळवायचं असेल स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण तुझा आता इतक्या पोस्ट तू सांगितल्या, म्हणजे हा प्रश्न मी तुला विचारलाच पाहिजे आणि तुला तो अधिकार त्याचं उत्तर देणं. काय सांगशील, काय नियम पाळले पाहिजे ह्या पोरांनी?
एक म्हणजे तुमचा मोबाईल साईडला ठेवून द्या. तो जेवढा चांगला आहे तेवढा तो वाईट पण आहे, पण आपण किती त्याच्या म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या आहारी नाही गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर थोडेसे लग्न समारंभ ह्या गोष्टी थोड्याशा टाळा. जे लोक तुमच्या जवळचे असतात ते तुम्हाला समजून घेतात. गरजेचं नाही आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलंच पाहिजे. खूप साऱ्या माझ्या सख्या चुलत भावंड किंवा मावस भावंड, मामे भावंड, त्यांचे लग्न झाले, मी कोणाच्याही लग्नाला गेले नाही. माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींचे लग्न झाले, त्यांचं एकच सांगणं होतं, तू फक्त पोस्ट काढ. आणि आज बघताचे की ते सगळेजण माझ्या घरी येत आहे, पेढे घेऊन येत आहे, सगळे सत्कारासाठी येत आहे. ही गोष्ट असं की तुम्ही कुठेतरी सोशल लाईफ तुम्ही ती दूर ठेवली पाहिजे. म्हणजे मी ठरवलं होतं की जोपर्यंत माझी पोस्ट निघत नाही तोपर्यंत मी कुठेच पोस्ट करणार नाही. ज्या दिवशी माझं काहीतरी स्टेटस होईल तेव्हाच मी स्टेटस ठेवेल. लिटरली म्हणजे आता आपण स्टेटस वगैरे ठेवतो, खूप वर्षातनं मी स्टेटस ठेवलं की मला आठवत पण नव्हतं की याची प्रोसेस कशी असं. आणि एक्झामच्या वेळेला तुम्ही शक्यतो तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं. बोलण्यामध्ये आपली एनर्जी खूप वेस्ट होते. मुलींना तर गॉड गिफ्टच असतं बोलायचं, त्याच्यामुळे मलाही खूप बोलायची सवय. तर मी एक्झामच्या 1-1.5 महिना ऑलमोस्ट आधीपासून मी मौन व्रत ठेवलेलं की मी काहीच बोलली नाही, तेवढं की शांतता. आणि त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. थोडंसं प्राणायाम वगैरे किंवा थोडंसं आपण हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण अभ्यास करतो, दिवसभर अभ्यास करतो, 12 तास 14 तास अभ्यास केलेला असतो, पण मग कसं होतं की आपण त्याच्यामध्ये आपण कुठेतरी मनाचा थकवा घालवण्यासाठी ह्या गोष्टी खूप मेडिटेशन वगैरे खूप हेल्प करतात. आणि मेन म्हणजे तुमची जेवढी फॅमिली महत्त्वाची तेवढंच तुमचं फ्रेंड सर्कलही महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा आणि पॉझिटिव्हच होतं. हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. खरं तर यश मिळाल्यानंतर आपल्याला हे हार तुरे सत्कार समारंभ दिसतात, पण यश मिळण्या अगोदर काही नियम पाळावे लागतात. शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागतं आणि त्या पद्धतीनं ते जीवन जगल्यानंतर हे सगळं यश मिळतं. शेवटचा प्रश्न मित्तल, आता निकाल लागल्यानंतरची मित्तल आणि निकाल लागायच्या अगोदरची मित्तल नेमका काय फरक जाणवतो? खूप म्हणजे जेव्हा निकाल लागला, माझ्या मैत्रिणीच्याच घरी होतो आम्ही, की निकाल लागला, झालं तुझं सिलेक्शन असं फायनली. आम्ही तिथंच खूप उड्या मारायला लागलो. तिथून मी डायरेक्टली मम्मी पप्पांच्या शाळेमध्ये गेली आणि खूप वर्षांनंतर माझ्या आईच्या डोळ्यामध्ये आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये माझ्यामुळे आनंद अश्रू दिसले. मला इतका आनंद झाला की बस यार, मी म्हणजे एक लाईफचं गोल असतं आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की तुमच्या आईवडिलांना तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत आहे. सगळ्या शाळेमध्ये किंवा एरियामध्ये फ्रेंड सर्कलचे 3 दिवसापासून, म्हणजे मला 4 वर्षात जेवढे मला फोन कॉल आले नसतील तेवढे मला 3 दिवसात येऊन गेले आणि छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आता हा प्रवास थांबला की पुढे स्पर्धा परीक्षा करायचीच अजून? हा प्रवास नाही, आता मला असं वाटतं की आता खूप कॉन्फिडन्स आला आहे. मी पुढच्या परीक्षांसाठी नक्कीच ट्राय करणार आहे आणि स्पेशली माझं स्वप्न आहे की युनिफॉर्म सर्व्हिसचं, तसं एक एक्साईज कॉन्स्टेबलची पोस्ट आहेच आणि PSI किंवा त्याच्याही वरची पोस्टसाठी मी नक्कीच ट्राय करेन. मी परत एकदा या मुलाखतीचा शेवट करत असताना मित्तल आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं इग्नाईट परिवाराकडून खूप खूप अभिनंदन करतो. ही मुलाखत बघून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, अभ्यासाची एक नवी दिशा मिळेल याची मला खात्री आहे. ही मुलाखत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.